मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात 3 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। शहर मध्य पूर्व मंडलाच्या वतीने बालाजी मंगल कार्यालयात, मध्य मंडलाच्या वतीने बेडर पूल परिसरातील अंबाबाई मंदिराजवळ आणि पश्चिम मंडलाच्या वतीने मोदी परिसरातील अष्टभुजा देवी मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते। आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या पत्नी मोनिका कोठे यांनी अष्टभुजा देवी मंदिरातील शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत रक्तदात्यांचे कौतुक केले। यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर, पश्चिम मंडलाध्यक्ष नागेश खरात, आप्पा नरोटे, अंबादास करगुळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे लोकप्रिय कार्यकर्तृत्वान मुख्यमंत्री ज्यांना संपूर्ण देशात इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं असे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडलस्तरीय रक्तदान शिबिर आयोजन करण्याची सूचना दिल्या होत्या। आज सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्ये तिन्ही मंडलात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या रक्तदान शिबिराचं नियोजन करत उत्स्फूर्तपणे सर्व लोक यामध्ये सहभागी होत आहेत। आता दुपारचे 2 वाजेपर्यंत तिन्ही रक्तदान शिबिर म्हणून जवळपास 497 लोकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की त्यांचा वाढदिवस होर्डिंग्स, जाहिराती या गोष्टी न करता सामाजिक उपक्रमातनं साजरा व्हावा। विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभेचा आमदार म्हणून मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने 5,55,555 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिलेला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण 55,555 वह्यांचं वाटप देखील करणार आहोत। आज सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्ये पूर्व मंडलाचं जे शिबिर आहे ते लक्ष्मीनारायण थिएटर समोरील बालाजी मंगल कार्यालय येथे सुरू असून शहर मध्य मंडलाचे जे रक्तदान शिबिर आहे ते बेडर पूल वरती कैलासवासी शंकरसिंग कहियावाले सभा मंडप या ठिकाणी ते शिबिर सुरू आहे। आणि शहर मध्य पश्चिम मंडलाचं जे शिबिर आहे ते आपल्या मोदी भागातील पंचकंदील परिसरात जे अष्टभुजा देवी मंदिराचं समाज मंदिर आहे या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आहे। सकाळी 9 वाजल्यापासूनच भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांवरती प्रेम करणारे विशेषतः सोलापूरची जनता ज्यांना फडणवीस साहेबांनी दुहेरी पाईपलाईन पूर्ण करून दिली, सोलापूरच्या तरुणांना अपेक्षित असणारी विमानसेवा पूर्ण करून दिली, सोलापूरच्या नागरिकांना मनात असलेले सगळे प्रश्न फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण असल्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होत आहेत। आज माझी पत्नी सौ मोनिका या सुद्धा पहिल्यांदा या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि मी सर्व रक्तदात्यांचा मनापासून आभार मानतो। नमस्कार। माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त साजून हे आमचे लाडके मुख्यमंत्री असून मी आज पहिल्यांदा महिला म्हणून रक्तदान करीत आहे। तर सर्व महिलांना मी आवाहन करते की तुम्ही पण रक्तदान करावे। त्या निमित्ताने आपलं रक्त शुद्ध होतो आणि रक्त वाढतो, आपल्या शरीरातून रक्त कमी न होता उलट शुद्ध रक्त तयार होतो। हे आपल्या मनात असू द्या, गैरसमज होऊ नये आणि मी म्हणूनच सगळ्या महिलांना मी देऊन सगळ्यांना आवाहन करते की तुम्हीही द्या। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।